हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण उच्चारावरून स्पेलिंग लिहूया. बघा, हे उच्चार आहे, इंग्लिशच उच्चार आहेत, हे मराठी अर्थ आहेत. आपण इंग्लिश उच्चारावरून स्पेलिंग लिहिणार आहोत. हे काही प्राणी आहेत, तर त्यांचे आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याचे स्पेलिंग लिहिणार आहोत. आता बघ, कोब्रा. कोब्रा म्हणजे नाक. मग त्याचं स्पेलिंग काय? को. मग CO को. ब्रा, BRA म्हणून BRA, कोब्रा. CO को BRA, कोब्रा. आता काय? झेब्रा. झेब्रा असत. BRA ब्रा. बोअर म्हणजे रानडुक्कर. बोअर. BOR बोअर. कांगारू म्हणजे कांगारूच. कांग. कांगचा उच्चार म्हणून N कांग. गा. गा. रू. ROO. स्टॅग म्हणजे काळवीट. स्टॅ स्टॅ. G. बबून म्हणजे हुण्या वानर. बू. बू असा म्हणून न. बबून. BOON. याक म्हणजे हिमगाय. या. के. प्युमा म्हणजे रानमांजर. रानमांजर. प्युमा. MA. आपण इथे यला Y लिहितो, पण उच्चार इंग्लिशमधून ऊचा उच्चार येतो. PUMA. प्युमा. डॉग म्हणजे कुत्रा. ते तर तुम्हाला माहिती आहेत, पण बघा, DO. कॅट म्हणजे मांजर. CAT. रॅम म्हणजे मेंढा. रॅ. RA. राम पण म्हणतात. रामचं पण हेच स्पेलिंग, पण रॅम म्हणजे मेंढा. गोट म्हणजे बकरा. GOAT. गोट. GOAT असं उच्चार येतो. GOAT. गोट असा. बँडिकूट म्हणजे मोठी घूस. ब्या. बॅन टिंब आहे बघा. बॅन म्हणजे BAN. बॅन. DI. बँडिकूट. ओढून बोलतो असं. बँडिकूट. OT. रॅट म्हणजे घूस. RAT. पिग. पिग म्हणजे घरडुक्कर. पहिली उच्चार पण पहिलाच पटकनच येतो. मग पिग. PIG. पिग. घरडुक्कर. आता बघा, बोआ म्हणजे अजगर. तर इथे लिहिते बघा, BO आणि BOA. बोआ म्हणजे अजगर. आणि पायथॉन म्हणजे पण अजगरच. PY. झालं. थॉ. THO. थॉ. N. PYTHON. तर म्हणजे अजगर झालं. चला, मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.